नमस्कार मित्रांनो. आपण आज एक खूप महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत आणि लग्न पत्रिके संदर्भात बहुतेकांचा लग्न ह्या विषयावर खूप जरा जास्त उत्सुकता असते आणि त्याहीपेक्षा जास्त उत्सुकता असते की लग्नानंतरचं आयुष्य कसं राहील. प्रत्येक जण म्हणतो की माझ्या मुलाचं माझ्या मुलीचं लग्नानंतरचं आयुष्य कसं असेल, सुखात राहतील का नाही. म्हणजे थोडक्यात काय की हे अज्युम केलेलं आहे तुम्ही की तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा किंवा तुमचा स्वतःचा सुद्धा लग्न होणारच आहे, झालेलं आहे आणि आपण ते मान्य पण करू. पण आता जेव्हा तो प्रश्न येतो की लग्नानंतरचं आयुष्य सुखी राहील का, तर बऱ्याचदा ज्योतिषी काय करतात, लग्नानंतरचं आयुष्य जरा सुखी राहील का ह्याच्यासाठी ते जनरली जन्मपत्रिकेतलं 7वं स्थान जे आहे, जे काय आहे ते सगळं त्याच्यावरती ठरवतात किंवा नवमांश पत्रिकेतलं 7वं स्थान जे आहे त्याच्यावरती ठरवतात. पण प्रत्यक्षात मित्रांनो तसं नाहीये. त्याही पेक्षा एक खूप महत्वाचा भाग जो आहे की लग्न पत्रिकेमध्ये नेमकं काय पाहिलं पाहिजे जेणेकरून त्या व्यक्तीला लग्नाचं सुख मिळणार आहे का नाही, का ते लग्न तुटणार आहे, का लग्न आपलं असंच रडत खडत चालत राहणार. कारण अशी पुष्कळ लग्न असतात जे 20-20, 30-30, 40-40 वर्ष रगडत चालतात, रखडत चालतात, पण चालतात आणि तुटत नाही. काही लग्न अशी असतात की ते ठरले होतात, वर्ष 2 वर्ष खूप झाली त्याच्या आधीच ते सेपरेट होतात. काही जण 5-7 वर्षात सेपरेट होतात. त्या दशा महादशेच्या ह्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. पण आज आपण अशीच एक पत्रिका बघणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः समजून घ्या ना, बघू आपण काय करतोय आज. तुम्ही आता एक लहानसं प्रेझेंटेशन केलेलं आहे. एकच स्लाइड आहे, जास्त वेळ तुमची वेळ पण घेणार नाहीये. तर ही स्पेसिफिकली ह्याच कारणाकरता केलेली आहे की आता मी याला दाखवतो तुम्हाला, ही जी स्लाइड आहे मोठी करून, जेणेकरून समजायला सोपी पडेल. तर आता ही एका व्यक्तीची पत्रिका आहे. मी त्यांचं नाव किंवा नाव, गाव, फळ, फूल काहीही सांगू इच्छित नाही किंवा सांगणार वेळ नाही. कारण कुठेतरी ते आपण कॉन्ट्रॅक्ट्स असतात, ऍप्लिकेशन्स असतात आपली. तर आता ह्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये लग्नानंतर सुख आहे का, हे जर का आपल्याला पाहायचं असेल, तर ही त्याची लग्न पत्रिका आहे. D1 चार्ट ज्याला आपण म्हणतो. तर D1 चार्ट जो आहे, इथं चतुर्थ स्थान आणि D9 चार्ट म्हणजे नवमांश चार्ट जे आहे तो चतुर्थ स्थान. तर हे जे चतुर्थ स्थान असतं याला सुखस्थान असं म्हटलं जातं. आता हे सुखस्थान जे आहे हे लग्नाच्या आधी पण हेच राहतं आणि लग्नानंतर सुद्धा हेच राहतं. ह्याच्यात काहीही मात्र फरक पडत नाही. फरक पडतो तो म्हणजे त्याच्यावरती असलेले ग्रह, त्याच्यावरती असलेल्या ग्रहांची दृष्टी, कोणकोणते ग्रह तिथं बसलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो आणि त्या दृष्टीने ते स्थान दाखवतं की तुम्हाला सुख आयुष्यात मिळणार आहे का नाही. आता जेव्हा आपण म्हणतो की सुख मिळेल का, तर आता सुख हे प्रत्येक प्रकारचं असू शकतं. इथं लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी नवमांश पत्रिका कधीही बघायची नसते. लग्न झाल्यानंतर नवमांश पत्रिका ऍक्च्युली पिक्चरमध्ये येते आणि लग्न झाल्यानंतर नवमांश पत्रिका जेव्हा पिक्चरमध्ये येते, तर तेव्हा इथली सगळी सुख ठरत असतात. म्हणजे काय की लग्नाच्या आधी तुम्ही फक्त पाहू शकता की नवमांश पत्रिकेमध्ये काय काय बदल होणार आहेत या व्यक्तीच्या चार्टमध्ये. आणि त्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही बघायचा निर्णय घेऊ शकता की एखाद्या व्यक्तीच्या लग्नात कितपत सुख आहे, कितपत नाही आणि त्यांनी त्याच्यासाठी पुढे जावं का नाही. तर आता आपण ह्या पत्रिकेमध्ये बघूया की आता ह्या व्यक्तीचं लग्न झालेलं आहे. प्रथम ही जे स्थान आहे, लग्नस्थान जे आहे, तर लग्नस्थानामध्ये चतुर्थ स्थानामध्ये इथं मून आहे, चंद्र. आणि ठीक आहे, पत्रिका असं जर आपण म्हणलं तर ह्या पत्रिकेमध्ये लहानपणी सुद्धा तेवढाच त्रास असणार आहे. थोडा वेळ थोडक्यात तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की समजा जर का आपण बघितलं तर हा राहू जो आहे, ह्या राहूचा 1, 2, 3,
हे बघा, 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे थोडक्यात काय, थोडं मी आता लाल रंगात करतो म्हणजे सोपं होईल समजवायला. राहू जो आहे तो नेहमी आपल्यापासून 5व्या, 7व्या आणि 9व्या ग्रहावर पाहतो. तर आता इथून जर मी राहू पाहिला, तर हा इथं म्हणजे काय, की लहानपणापासून ह्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही ना काही कटकटी, काही ना काही भांडणं, काही ना काही अस्थिरता कायम असणार आहे. याच्या लहानपणी याच्या घरामध्ये कायम अस्थिरता असणार आहे, त्याबद्दल वादच नाही. कारण सगळ्यात पहिला राहूचा जो 5वा एस्पेक्ट आहे तो आहे. त्याही उपरांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे भांडणं आणि कर्कशपणा म्हणा किंवा कशा दृष्टीने काही ना काही कायम, काही ना काही कायम त्रास जर म्हणायचे झाले, तर हा जो मंगळ आहे इथं बसलेला, ह्या मंगळाची सुद्धा 7वी दृष्टी जी आहे, हे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. मंगळाची सुद्धा 7वी दृष्टी इथं आहे. आता ह्याच्यात कुठल्याही चांगल्या ग्रहाची, चांगला म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बेनिफिक ग्रह, की ज्याने आयुष्यामध्ये थोडी स्थिरस्थावर येईल किंवा शांतता नांदेल, असे कुठले ग्रह आहेत का ह्याच्यात? तर आता बघा, मर्क्युरी म्हणजे ज्याला आपण बुध म्हणतो, बुधाची सुद्धा 7वी दृष्टी असते. हा बिचारा बघा इथं तिसऱ्या दृष्टी टाकू शकत नाही. शुक्र नाही, 7वी दृष्टी असते शुक्राची, ती पण नाहीये. सूर्याची जी आहे ती 7वी दृष्टी असते, ती पण ह्या सुखस्थानावर नाहीच आहे. केतू जर म्हणाल, तर केतू ऑलरेडी पापग्रह आहे. त्याची दृष्टी असली तर अजूनच उलट वाईट होईल. तरी आपण चेक करूया एकदा. केतू 4, 5 आणि 9 पाहतो. 5, 7 आणि 9 पाहतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजे केतूची दृष्टी पण नाहीये. आणि त्यामुळे ह्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये लहानपणी, लग्नाच्या आधी सुद्धा कायम कटकटी असणार आहेत. ज्याला सुख म्हणतो ते कधी त्या व्यक्तीने लहानपणापासून अनुभवलेलंच नाहीये. एवढं 100% अगदी. मित्रांनो, पत्रिका समजून घ्या, खूप सोपी आहे. ज्यांना कोणाला थोडासा जरी डाऊट असेल तर थोडा स्टॉप करा हा व्हिडिओ, परत मागे जावा आणि परत पहा. तर लग्नाच्या आधीचं आयुष्य, त्याच्या आधीचं जे सुख आहे ते इथं पाहिलं गेलंय. आता समजा आपण की आता या व्यक्तीचं लग्न झालेलं आहे, समजा काय झालंच आहे, तर आता समजा हे लग्न झालेलं जे आहे, तर आता इथं चतुर्थ स्थानी कुठले ग्रह आलेले आहेत सगळ्यात पहिले हे बघा. इथं शुक्र आणि चंद्र हे ग्रह इथं बसलेले आहेत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यावरती जर आपल्याला बघायचं असेल की ह्यांना आयुष्यात सुख मिळेल का या व्यक्तीला लग्नानंतर, तर सगळ्यात पहिले याच्यावरती कुठल्या पापग्रहाची दृष्टी आहे का ते पाहावं लागेल. पापग्रहाची दृष्टी म्हणजे कुठली? मंगळ, शनी, राहू, केतू. तर आता सगळ्यात पहिले हे बघा, मंगळ. मंगळाची 1, 2, 3, 4. मंगळ नेहमी 4, 7, 8 या ग्रहांवर पूर्ण दृष्टी टाकत असतो. म्हणजे काय, की मंगळाची ही पूर्ण चौथी दृष्टी ह्या सौख स्थानावर आलेली आहे. सुखस्थानावर मंगळाची पूर्ण दृष्टी आल्यामुळे या चंद्रावर त्याचा तेवढाच परिणाम होईल. मनशांती त्या व्यक्तीची जाईल. सुख शांती काय अनुभव कधी त्या व्यक्तीला मिळणारच नाही वैवाहिक आयुष्यात. शिवाय हा जो मंगळ आहे, हा इथून 7वं स्थान, 1, 2, 3, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे इथून 7वी दृष्टी जी आहे ही पण शनिवार झाली. म्हणजे शनी मंगळाचा जो दोष आहे, शनी मंगळाचा जो योग इथं आलाय, तो योग प्रचंड भांडण, कटकटी, सगळ्या सगळ्या प्रकारचे त्रासदायकपणा देणार आहे. म्हणजे वैवाहिक आयुष्यात इथं एक तर वैवाहिक आयुष्य पण सुखी नाहीये. सुख तर नाहीच, पण वैवाहिक आयुष्यात ज्याला आपण लैंगिक सुख म्हणतो किंवा इतर प्रकारचे जर कुठले आनंद म्हणतात, तर ते पण दिसत नाहीयेत. शिवाय आता आपण बघू की ह्याच्यावरती आणखीन कुठल्या पापग्रहाची दृष्टी आहे का. तर आता सगळ्यात पहिले बघूया शनी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे शनीची सुद्धा इथं दृष्टी आहे. थोडक्यात काय, तर ह्या व्यक्तीचं चतुर्थ स्थान
एवढ्या मोठ्या प्रमाणात बिघडलेलं आहे की ह्याला वैवाहिक आयुष्यात सुद्धा सुख मिळणार नाही. अगदी कुठल्याही पूजा केल्या, काहीही केलं तरी काही योग हे टळत नसतात आणि ह्या व्यक्तीला वैवाहिक जीवनाचं सुख मिळू शकणार नाही. त्यामुळे या व्यक्तीने वैवाहिक जीवनाच्या भानगडीत पडू नये, हा माझा वैयक्तिक सल्ला असेल. काही उपाय करून फक्त ह्याचे थोड्याफार प्रमाणात तुम्ही इफेक्ट्स कमी करू शकता, पण टाळता येणार नाहीत. त्यामुळे अशा पत्रिका जेव्हा आपण बघतो कुठल्याही, तर लग्नासाठी तुम्ही लग्न चार्ट पण बघा, म्हणजे D1 चार्ट जो आहे तो पण पहा, D9 चार्ट पण पहा. कारण तो दाखवतो की तुम्ही खरंच लग्नानंतर सुखी राहू शकाल का नाही. पण समजा याच्यावरती जर आणखीन कुठल्या जर का चांगल्या ग्रहाची दृष्टी असते, समजा ज्युपिटरची असते किंवा आणखीन मर्क्युरीची असते, काही का होईना रडत खडत त्या माणसाने लग्न नेलं असतं पुढं. पण तसं या बाबतीत घडलं नाहीये, कारण इथं कुठलेही चांगले ग्रह नाहीयेत. तर मित्रांनो, मला नक्की 100% खात्री पटली आहे की आता तुम्ही हा व्हिडिओ जर परत एकदा बघितलात, तर तुम्हाला स्वतःच्या पत्रिकेमधले सध्याच्या लग्नाची स्थिती कशी आहे हे पाहायला जास्त वेळ लागणार नाही. पापग्रह म्हणजे कुठले? शनी, राहू, केतू, मंगळ, हे सगळे पापग्रह. आणि याच्या दृष्टी कुठल्या असतात हे जनरली सर्वसामान्य सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे मी इथं ती जास्त त्या गोष्टीविषयी बोलत नाही, किंवा आपल्या आधीचे व्हिडिओ आहेत त्याविषयी ते तुम्ही पाहू शकता. तर मला हेच सांगायचं की तुम्ही सगळ्या अनुषंगाने पत्रिका बघा, आणि सुख म्हणजे काय असतं हे प्रशांत दामलेंचं जे गाणं आहे त्याला एकदा आठवा, म्हणजे सगळं सगळं एकत्र आठवायला चालू होईल. तर मित्रांनो, आपण आता हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हाच व्हिडिओ तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, ज्यांचं लग्न होणार आहे, लग्नाच्या गाठीमध्ये जे बांधले जाणार आहेत, त्यांना व्हिडिओ नक्की दाखवा, त्यांच्या आईबाबांना दाखवा, जेणेकरून त्यांना जाणीव होईल की नक्की पत्रिकेत काय बघायचं आणि आपला मुलगा किंवा मुलगी लग्नानंतर सुखी असेल का नाही. सुख हे मानण्यावर असतं, पण ते किती मानायचं आणि किती खेचायचं याला सुद्धा तारतम्य असावं लागतं. प्रत्येक गोष्टीचे थ्रेशोल्ड लिमिट्स असतात. तर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि खाली प्लीज तुमचे कॉमेंट्स म्हणा, किंवा तुमचे ज्या काही सूचना असतील, किंवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याविषयी तुमचं मत नक्की मांडा. मी विवेक मंत्री, तुमचा ॲस्ट्रोलॉजर, कायम तुमच्यासाठी तयार आहे. थँक्यू. आणि ज्याला कोणाला पर्सनल कन्सल्टेशन हवा असेल त्यांनी मला व्हॉट्सअप करावा 7517471225. धन्यवाद. थँक्यू.